हॅलो फ्रेंड्स, डॉक्टर शमिता हियर। आज आपला विषय आपण घेतला आहे की एक्सेसिव्ह ब्लिडिंग किंवा हेवी ब्लिडिंग। तर त्याच्यावरती पहिलं मी या वाक्याने सुरुवात करेन की एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये रक्तस्राव झाला काय, किंवा मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव झाला काय, इट इज द सेम सिरियसनेस वी हॅव टू कन्सिडर दॅट। आणि त्याच्यामध्ये असं आहे की आपण हेवी कोणाला बोलू, त्याच्यामध्ये 2-3 क्रायटेरिया मी तुम्हाला मेन्शन करेन। त्यातली पहिली आहे की जर एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला दर 15 दिवसांनी जर पाळी येत असेल इन्स्टेड ऑफ मंथली येण्यापेक्षा, तो एक आपण हेवी ब्लिडिंग असेल। दुसरं आहे ते एका दिवसामध्ये 4 घड्यांपेक्षा किंवा 4 पॅड्सपेक्षा जास्त भिजत असेल तर। आणि तिसरा जो आहे तर तो आहे की एखादीचं ब्लिडिंग 6 दिवसापेक्षा जर जास्त जात असेल तर ऑफकोर्स इट इज अ हेवी ब्लिडिंग आहे आणि त्यासाठी आपल्याला डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे। आणि अख्खं पॅड सोकत असेल, इट्स नॉट जस्ट चेंजिंग ऑफ पॅड फॉर अ लेस ब्लिडिंग, पण जर पूर्ण पॅड सोक होते आणि ते 4 दिसत आहेत तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांना दाखवायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होतं आणि हिमोग्लोबिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑक्सिजनेशन आणि प्रत्येक सेलला आवश्यक आहे। सो टेक होम मेसेजेस, हेवी ब्लिडिंग असेल तर तुम्ही नक्की जा, डोंट निग्लेक्ट इट। थँक्यू, बाय।